मंडळी, रामकृष्ण हरी. कुसंगती, या कुसंगतीमुळे माणसाच्या आयुष्याचा नाश होतो. त्याचबरोबर माणसाची सात्विकता आणि शांतता बिघडते. याशिवाय आपली नैतिकता नष्ट होते. हेच संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितलं आहे. ढेकनाचे संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक नाडली समागमे. डंकाचे संगती सोनेहीन झाले, मोलते तुटले लक्ष कोडी. विषाने पक्वाने गोड कडू झाले, कुसंगाने केली तैस्या परी. भावे तू का म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. कुसंग हा फेरा 84चा. खरा हिरा हा अत्यंत मजबूत असतो. त्याच्यावर घणाने कितीही घाव घातले तरी तो तुटत नाही. परंतु याच हिऱ्याच्या सानिध्यात ढेकून आला तर तो हिरा मात्र भंगतो. इथे हिरा हा सद्गुणी आणि ढेकून हा निर्गुणी आहे. एका दुर्गुणाच्या संगतीमध्ये आयुष्यभर चांगलं काम करणारा कसा बिघडतो हे आपल्याला या दृष्टांतातून समजतं. आणि म्हणूनच संगती करताना माणसाने सतत सावधान असलं पाहिजे. कारण वाईट संगतीचा आपल्या मनावर, आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. ओढाळ माणसाच्या संगतीत सात्विक माणूस बिघडतो. त्याचबरोबर शुद्ध सोन्याच्या धातूमध्ये आपण हलका धातू मिसळला तर त्या सोन्याचं मोल कमी होतं. याशिवाय पक्वान्नामध्ये विष मिसळलं तर अन्नाचा नाश होतो. हा सर्व संगतीचा परिणाम आहे. वाईटाच्या संगतीत नेहमीच चांगला बिघडतो. आणि म्हणून आपण नेहमी सद्गुणांची संगत धरली पाहिजे. नेहमी संतांची संगत आपण केली पाहिजे. अशा चांगल्या